पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात करतोय। माझ्यासोबत मराठवाड्यातून मनीषा तोकले आहेत। मानवी हक्क अभियान या संघटनेच्या त्या कार्यकर्ते आहेत। दलित बहुजनांसाठी ही संघटना काम करते। मनीषाताई, जे काय घडतंय गेले 3 दिवस मुंबईमध्ये विधिमंडळामध्ये, त्याची काय प्रतिक्रिया तुमच्या भागामध्ये उमटते? तुमची स्वतःची काय प्रतिक्रिया आहे? एकतर पहिले हॅलो, बोला ताई, आवाज येतोय तुमचा। हा, एकतर पहिल्यांदा तुमच्यावर आणि खांडेकरांवरती जो हक्कभंगाच्या कारवाईचा प्रस्ताव दाखल केलेला आहे, त्या प्रस्तावाचा पहिल्यांदा आम्ही निषेध करत आहोत। आणि इथे सगळीकडे कार्यकर्त्यांमध्ये पब्लिकमध्ये चर्चा आहे की हे चुकीचं झालेलं आहे। लोकांच्या बाजूने बोलणारे आणि इथल्या ज्या दबंगशाहीच्या विरुद्ध बोलणारे निखिल वागळे आणि खांडेकर यांच्या विरुद्ध अशा पद्धतीचं, म्हणजे जे काही सत्य घडतंय याच्या संदर्भात बोलायचंच नाही का, असा मुद्दा आहे। आणि दुसरं असं आहे की विधिमंडळाच्या आवारामध्ये इथल्या संविधानाचे संवैधानिक कार्य व्हायला पाहिजे आणि असंवैधानिक कार्य तिथं पोलीस अधिकाऱ्याला मारून केलं, त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई केली गेली, ही नंतर केली गेली। पण ह्या सगळ्या कायदा हातात घेऊन यांचं जे आमदारांचं वागणं आहे, जे स्वतःला लोकप्रतिनिधी म्हणतात, या वागण्यावरती जेव्हा आपल्यासारखं सर्वसामान्य माणसं आक्षेप घेतात आणि सर्वसामान्यांची भाषा आपल्या तोंडून तिथे येते, तर त्यावेळेस हक्कभंगाची कारवाई आपल्यावर होते। तर ही अत्यंतच निषेधार्ह गोष्ट आहे। आणि मला असं म्हणायचंय की हे पब्लिकवर दहशत माजवण्याचं काम आहे। आमच्यासारखं वागलात तर ठीक आहे, मग प्रशासन असेल, पोलीस डिपार्टमेंट असेल किंवा कुठलंही ब्युरोक्रेसी असेल, आम्ही म्हणून तसं वागलं तर ठीक आहे, नाही तर आम्ही अशा पद्धतीनं तुम्हाला चोप देऊ, जाहीररित्या मारू। आणि आवारामध्ये जे इतकं पवित्र आवार आहे, जे विधिमंडळाचं कामकाज जिथं चालतं, जिथं आपल्या संविधानाचं आणि लोकशाहीचं रक्षण करण्याचं काम जिथून होतं, या रक्षण करण्यासाठीचे निर्णय तिथे घेतले जातात, अशा ठिकाणी हे होत आहे, म्हणजे अत्यंत वाईट आहे। आणि मग वाईट माणसांना वाईट नाही म्हणायचं तर मग काय म्हणायचं? आणि जर तुम्ही वाईटांना वाईट म्हणत असाल आणि हे चुकीचं केलंय म्हणून बोट ठेवत असाल आणि त्याच्यावरती मग तुझं चुकीचं आम्हाला का म्हणलात म्हणून जर हक्कभंगाची कारवाई होत असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे त्यांचं हे बोलणं। पुन्हा एकदा नवीन प्रकारचा लोकप्रतिनिधींनी केलेला दहशत लोकांवरती आणि मीडियावरती दहशत माजवण्याचं काम केलेलं आहे। आणि इथून पुढे मग मीडियानी आणि आम पब्लिकनी असं बोललंच नाही पाहिजे, अशा पद्धतीचा दबाव आणण्याचा प्रयत्न आहे। मनीषाताई, धन्यवाद या प्रतिक्रियेबद्दल। तुम्ही ग्रामीण भागातली प्रतिक्रिया सांगितली आहे। लोकांची तोंड गप्प करण्यासाठी जनतेने भ्रष्टाचाराविरुद्ध बोलू नये, शेतकऱ्यांनी बोलू नये, दलितांनी बोलू नये, कोणीही आवाज उठवू नये म्हणून लोकप्रतिनिधींनी एक टोळी बनवून केलेलं एक कारस्थान आहे, असं त्या म्हणतायत। मला जायचंय आता सदाभाऊ खोतांकडे। सदाभाऊ खोत, उद्यापासून तुम्ही आंदोलन सुरू करताय असं मी ऐकतोय। हा जो पोलीस अधिकारी आहे हा तुमच्याच भागातला आहे, पश्चिम महाराष्ट्रातला आहे आणि त्याच्या गावातून तुम्ही आंदोलन सुरू करणार आहात। काय विचारात काय आहे तुमचा? मला याच्यामध्ये एक महत्वाची मांडणी करायची आहे की पोलीस आणि राजकारणी, खादी आणि खाकी यांची आतापर्यंत आज अखेर युतीच राहिलेली होती। सभागृहामधलं लोकप्रतिनिधींची भाषणं मी बघितली, ऐकली की आम्ही पोलीस बदल्या करायला कसे येतात, आमच्याकडे काही पोलिसांची प्रकरणं आहेत। म्हणजे याचा अर्थ सरळ आहे की वारंवार अनेक चांगल्या अधिकाऱ्यांनी सुद्धा मत व्यक्त केलेले आहे की पोलिसांच्या बदल्या ह्या पैसे घेऊन केल्या जातात। पोलीस स्टेशन हे ठेकेदार पद्धतीने चालवायला दिले जातात आणि मग त्या ठिकाणी आलेला पोलीस अधिकाऱ्यांना आमचंच ऐकलं पाहिजे, अशा पद्धतीनं गेली अनेक वर्ष हे काम चालत आलेलं आहे। अगदी मावळमध्ये बघितलं, कांताबाई ठाकर नावाला बाईला समोरून त्या माऊलीला गोळी घातली, त्या पोलीस अधिकाऱ्याला तुम्ही राष्ट्रपती पारितोषिकासाठी त्याची शिफारस केली। मी तर म्हणेल या सूर्यवंशी या अधिकाऱ्याला भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे, कारण त्याच्या पुढे जाऊन त्यानं काम केलेलं आहे। आणि आज सभागृहामध्ये काही चांगली माणसं आहेत, त्यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये आदर आजही आहे,
परंतु मला एक प्रश्न पडतो की या 2-3 दिवसाच्या सभागृहातल्या चर्चा ऐकल्यानंतर महाभारतामध्ये ज्या पद्धतीनं द्रौपदी पणाला लागलेली होती त्याच पद्धतीनं आज खऱ्या अर्थानं यांच्यावर सत्य बोलणाऱ्या माणसं सुद्धा पणाला लागलेले आहेत. पण महाभारतामध्ये अनेक दिग्गज माणसं होती, भीष्माचार्य होते, कृपाचार्य होते, द्रोणाचार्य होते, पण ही माणसं सुद्धा हे दुर्योधनाला चूक आहे असं म्हटले नाहीत. याचं कारण ही माणसं दुर्योधनाचं मीठ खात होते अशाच संशय मला या सगळ्या सभागृहातल्या चर्चेवरून यायला लागलेला आहे. आणि म्हणून एका बाजूला मी पोलिसांनाही बजावतो की या राज्यकर्त्यांचं ऐकून तुम्ही खोट्या नाट्या सामाजिक चळवळीमध्ये काम करणाऱ्या माणसांच्यावरती केसी घालता, तुरुंगामध्ये डांबता, पण हे दुधारी शस्त्र आज त्यांच्यावरती उलटलेलं आहे आणि त्यांची अवस्था महाभारतातल्या द्रौपदी सारखी झालेली आहे. मग तुमच्यासारखे आमच्यासारखे आपण त्यांना आज धावून गेलेलो आहे. आणि म्हणून हा एक प्रकारचा राज्यकर्त्यांचा हा या राज्यामध्ये हा एक दहशतवाद आहे, हा नवा दहशतवाद आहे की आम्ही सर्वोच्च सभागृहामध्ये आम्हाला कवचकुंडलं मिळालेले आहेत, आम्ही दहशतवादासारखी दहशत माजवू शकतो. आणि म्हणून आम्ही ठरवलं की एका बाजूला या राज्यामध्ये यांच्याच करणीमुळं आज शेतकरी आत्महत्या करायला लागलेला आहे. तुम्ही या महाराष्ट्रातल्या जनतेला पाण्याचं आश्वासन दिलेलं होतं ते तुम्ही पाळलं नाही म्हणून शेतकरी आत्महत्या करत आहे. हा हक्कभंग नाही आहे का? एका बाजूला कर्जमाफीमध्ये तुम्ही घोटाळे केले, हा बरोबर आहे सदाभाऊ, आपल्याकडे वेळ कमी आहे. तुम्ही उद्यापासून आंदोलन सुरू करतात त्याचा तपशील काय आहे? आणि म्हणून आम्ही या गुंडागर्दी करणारे लोकप्रतिनिधी या पद्धतीनं जर हे राज्य चालवणार असतील आणि जनतेला वेठीला धरणार असतील, जनतेचा प्रश्न बाजूला सारून दुसरीकडे लक्ष विचलित झालं पाहिजे अशा पद्धतीनं हे जर काम करणार असतील तर हे आम्ही चालू देणार नाही. आणि म्हणून उद्यापासून आम्ही उद्याच्याला आम्ही पलूस या ठिकाणी सगळ्या जिल्ह्यातला शेतकरी एकत्रित येऊन आम्ही याचा निषेध करणार आहोत. आणि 26 आपलं येणाऱ्या होळीला संपूर्ण महाराष्ट्रातला माझा शेतकरी रावण रूपी जे लोकप्रतिनिधी गुंडा आणि दादागिरी ज्या लोकप्रतिनिधींनी केलेले आहे त्यांच्या पुतळ्याचं दहन आम्ही या होळीला संपूर्ण महाराष्ट्रातला माझा शेतकरी करेल. अगदी सदाभाऊ, तुम्ही आक्रमक आंदोलन करता, लोकप्रतिनिधींवर ही वेळ यावी हे दुर्दैवी आहे. पण शेवटी मी आता कमी वेळ आहे, अजित अभ्यंकरांकडे जातोय. अजित अभ्यंकर, आज जे ऐकायला मिळतंय की 2 आमदार तुरुंगात गेलेले आहेत पण 3 आमदारांवर फक्त निलंबनाची कारवाई झाली आहे. यांचं निलंबन रद्द व्हावं असे प्रयत्न सुरू झाले आहेत. कदाचित पुढच्या आठवड्यात तसा ठरावही आणला जाईल. काय म्हणाल शेवटी हे झालं तर महाराष्ट्रातल्या जनतेने काय करायचं? मी तुम्हाला सांगतो, आपल्या दोघांच्या विरुद्ध म्हणजे खांडेकर आणि आपण आपल्या विरुद्ध जो हक्कभंग केलेला आहे ही एक सरळ या आमदारांनी म्हणजे भाई जगताप आहेत आणि शशिकांत शिंदे आहेत यांनी त्या सगळ्या आमदारांनी बसून माझ्या मते एक केलेली खेळी आहे. याचा निष्कर्ष असा निघण्याची शक्यता आहे की आता मीडियाच्या विरुद्धचा हक्कभंग आम्ही मागे घेतो आणि इकडे हळू त्यांचं निलंबन रद्द करून टाकतो. त्यामुळे मीडियावरती जी आता चर्चा चाललेली आहे, आता आम्ही सॉफ्ट भूमिका घेतलेली आहे तिथं. त्याच्यामुळे आता तुम्ही पण लोकप्रतिनिधींच्या बद्दल म्हणजे गुंडगिरी करणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या बद्दल सॉफ्ट भूमिका घ्या आणि त्यांचं निलंबन आम्ही मागे घेतलं तर तिकडे कानाडोळा करा. अशा प्रकारे हा संपूर्ण दुसरीकडेच एक मोठी आग पेटवायची, दूर करायचा असा हा प्रकार असण्याची मला शक्यता आहे. आणि हे निलंबन माझी 100% खात्री आहे की हे निलंबन येत्या अगदी नजीकच्या काळामध्ये सगळ्यांचंच एकमताने मागे घेतलं जाईल. त्याचे निश्चितपणे असे प्रयत्न होतील. अर्थात जनतेचा काय क्षोभ होईल आणि तो क्षोभ कसा व्यक्त येईल हा स्वतंत्र प्रश्न आहे. मला दुसरा एक मुद्दा मांडायचा आहे या ठिकाणी की 2003 साली मुद्दा मगाशी आपण बोललात तर मुद्दा मांडायचा राहिला माझा. 2003 साली हिंदूच्या विरुद्ध म्हणजे हिंदू दैनिकाच्या विरोधामध्ये आणि त्यातल्या सगळ्या पत्रकारांच्या विरोधामध्ये जयललिता यांनी 14 दिवसाची त्यांना जेल सुनावणारा एक हक्कभंगाच्या निमित्ताने एक ठराव केलेला होता आणि त्याची कार्यवाही करण्यासाठी ते गेलेले होते. परंतु नंतर सुप्रीम कोर्टामध्ये त्याच्यावर निश्चय घेतला आणि नंतर त्यांना 2004 मध्ये जेव्हा त्यांना चपराक बसली त्याच्यानंतर त्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्याच्यानंतर त्यांनी स्वतःच ठराव करून आपलं हे जे पहिलं हक्कभंगाचा ठराव होता तो मागे घेतला आणि तो बदलला. तिसरा मुद्दा मला मगाशी मांडल्याचा राहिला तो मी सांगतो. अजितदादा पवार आपले उपमुख्यमंत्री यांनी स्वतःला टगे म्हणलं होतं जाहीररित्या. तुम्ही काय म्हणलं होतं त्याच्यामध्ये नाही का उपमुख्यमंत्री पदाचा हक्कभंग झाला?
स्वतःलाच ते टगे म्हणून घेत होते. याच्यामध्ये कोणाला हक्कभंग झाल्याचं बरोबर वाटतं आहे, नाही. बरोबर आहे. मोठं मला आश्चर्य सांगा वाटलं. अभ्यंकर, मला एक साधा प्रश्न विचारायचा आहे. तुमचं मराठी भाषेचं ज्ञान चांगलं आहे. टग्या हा शब्द अधिक कठोर आहे की मवाली हा शब्द? माझ्या मते टगे हा शब्द जास्ती कठोर आहे जरा. म्हणजे अजितदादांविरुद्ध हक्कभंग व्हायला हवा. तर ते स्वतःबद्दलच म्हणलेले होते. त्यामुळे आता हक्कभंग कोणी करायचा हा प्रश्न आहे. पण माझ्या मते उपमुख्यमंत्री पदी होते ते, तेव्हा त्याचा स्वतंत्रपणे विचार व्हायला पाहिजे. जी मी आणि चर्चे शेवटचा एक मला मुद्दा मांडायचा आहे की मला हे कळलेलं नाही अध्यक्षांचं, विधानसभा अध्यक्षांनी हा निर्णय कसा, म्हणजे काय त्याच्याबद्दल त्यांची भूमिका असेल. तो मुद्दा असा की ज्या आमदारांना निलंबित केलं ते आमदार आता त्या सभागृहात बसू शकत नाहीत आणि त्या विधिमंडळ परिसरामध्ये सभागृह चालवणं एवढाच उद्देश आहे. विधिमंडळ काही सरकारी कार्यालय नाही तिथं. म्हणजे जर विधिमंडळ जर आवार जे आहे ते सभागृहासाठीच आहे, तर मग निलंबन झालेला मनुष्य त्या सभागृहाच्या आवारात निलंबन झाल्याच्या दुसऱ्या क्षणापासून कसा थांबू शकतो हा माझा प्रश्न आहे. आणि त्याच्यानंतर जरी हे आमदार तिथं कुठल्याही कारणासाठी थांबले असतील तर त्यांना थांबण्याचा अधिकार काय? जर पोलीस अधिकाऱ्याला तिथं विदाऊट परवाना येता येत नाही तर निलंबन झालेल्या आमदाराला एक क्षण सुद्धा कसं थांबता येतं? अगदी त्या सभागृहाच्या बाहेर सुद्धा. कारण मला आतमध्ये त्या आवारात जाता येत नाही सामान्य माणसाला विदाऊट परवाना, पोलिसाला सुद्धा जाता येत नाही, पण निलंबन झालेल्या आमदाराला मात्र फिरता येतं तिथं. ही एक अनाकलनीय गोष्ट आहे. अगदी शेवटी मला वारुंजीकर तुमच्याकडे यायचंय, तुमच्याकडे पण येतो आणि आपल्यासोबत दत्तप्रसाद दाभोळकर आहेत त्यांच्याकडे जातो, कारण त्यांनी आज फेसबुकवर आणि इतर ठिकाणी तीव्र प्रतिक्रिया दिली आहेत. डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर सुप्रसिद्ध लेखक आहेत, पत्रकार आहेत, वैज्ञानिक आहेत. डॉक्टर दाभोळकर, काय म्हणणं आहे तुमचं या सगळ्या प्रकाराबद्दल? निखिलजी, पहिली गोष्ट अशी आहे की 91% लोकांनी असं सांगितलंय की आम्हाला हे मान्य नाही. आम्हाला हे मान्य नाही असं 91% लोक म्हणतात आणि ते जर तिथेच थांबत असतील तर तेही आम्हाला मान्य नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. महात्मा गांधींनी ज्याप्रमाणे जेल भरो आंदोलन केलं होतं त्याप्रमाणे महाराष्ट्रात प्रत्येक शहरात, प्रत्येक खेड्यात आपण हक्कभंग करो आंदोलन हातात घेतलं पाहिजे. निखिल वागळे आणखीन राजीव खांडेकर जे म्हणतात त्यांचं आम्ही अभिनंदन करतो. आम्ही त्यांच्या बाजूनी आहोत. त्यांची मतं हीच आमची मतं आहेत, म्हणून आम्ही धरणं धरलं पाहिजे आणि त्यांच्यावर जर हक्कभंग ठराव आणता तर आमच्यावरही आणा असं आंदोलन आपण हातात घ्यायची गरज आहे. आणि ती गरज 2 कारणासाठी आहे, लक्षात घ्या. तुमचं आणखीन राजीवचं अभिनंदन करताना एक गोष्ट जाणवते की टिळक, आगरकर, आत्रे यांचा वारसा महाराष्ट्र अजूनही विसरलेला नाही. किंवा सावरकर जे म्हणाले होते की घेतलेन व्रत हे आम्ही अंधतेने लब्ध प्रकाश इतिहास निसर्ग माने जे दिव्य दाहक म्हणून असावयाचे बुद्ध्याची वाण धरले करी हे सतीचे हे तू आणि राजीव करताय. पण हे सगळं का झालं हे मगाच्या चर्चेत आपण नीटपणे समजावून घेतलं नाही. यावेळी एक गोष्ट निश्चितपणे लक्षात आली की महाराष्ट्रात सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांचे मिळीभगत आणि ताटलोट आहे आणि ते लोकशाहीला सर्वात घातक आहे. ते आत्ता ठरलं, त्यांच्या ज्यावेळी वेतनाचा प्रश्न आला त्यावेळी ठरलं, पण हे त्यापूर्वी आपल्या लक्षात यायला पाहिजे होतं. सत्ताधारी पक्षाची एक अनाम मुलगी महाराष्ट्राची प्रतिनिधी म्हणून राज्यसभेत जावी म्हणून सर्व पक्षांनी मतं दिली. हे उत्तर प्रदेशात होऊ शकत नाही, हे बंगालमध्ये होणार नाही, तामिळनाडूत आपण याचा विचारही करणार नाही. आपण सारे भाऊ भाऊ सारे मिळून खाऊ खाऊ ही भयान गोष्ट आहे. ही महाराष्ट्रातल्या जनतेला समजलेली आहे. आणि म्हणून जरा विषयांतर करून सांगतो, आज जो राज ठाकरेंना प्रचंड प्रतिसाद मिळतोय तरुणांचा, किंवा राज ठाकरे यांच्या बाजूने बोलतायत, महाराष्ट्रात विरोधी पक्षच नाही, हा माणूस पक्ष तरी देतो हे लोकांच्या मनात आलंय. यावेळी धोक्याची घंटा आपल्या लक्षात आली पाहिजे की लोकशाही आज जी खरी अडचणीच आहे ती आपल्याकडे विरोधी पक्ष अस्तित्वात नाही. आणि हे जर व्हायचं असेल तर ही लक्ष्मण रेषा पुन्हा स्थापित व्हावी. म्हणून जेल भरो आंदोलनाप्रमाणे आपण न कळत अगदी निश्चितपणे हक्कभंग करो आंदोलन म्हणून धरणं महाराष्ट्रभर धरलं पाहिजे. अगदी मी वारुंजीकर तुमच्याकडे येतो.
एक दुर्दैवी परिस्थिती पुन्हा महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे. खाकी विरुद्ध खादी असं म्हटलं. खरं तर या राजकारण्यांना खादी वगैरे म्हणणं मला जीवावर येत आहे. परंतु राजकारणी विरुद्ध पोलीस अधिकारी असं एक द्वंद्व निर्माण झालेलं आहे. आणि मीडिया, राजकारणी विरुद्ध मीडिया, राजकारणी विरुद्ध अधिकारी वर्ग म्हणजे ब्युरोक्रेसी, लोकशाहीला हे अत्यंत घातक आहे. काय करायचं? मला स्वतःला असं वाटतं की कुठल्याही समस्येकडे बघण्याची एक वेगळी नजर असावी लागते. असं इंग्रजीमध्ये म्हटलं जातं की प्रत्येक काळ्या ढगाला एक सोनेरी किनार असते. तसं या समस्येकडे जर बघताना का ही जे काही घडलेलं घटनाक्रम आहे याच्याकडे जर बघितलं तटस्थ नजरेनं, तर मला स्वतःला असं वाटतं की या निमित्तानं कदाचित अजून काही चांगल्या गोष्टी होणं शक्य आहे. पहिली गोष्ट अशी आहे की पोलिसांचं राजकीयकरण झालेलं आहे ही सत्य परिस्थिती अनेक वर्षापासून आपल्या सगळ्यांच्या समोर मांडली जाते. माननीय सर्वोच्च न्यायालयाने देखील निकालपत्रामध्ये अनेक वेळा उल्लेख केलेला आहे. त्यामुळं स्वतंत्र पोलिसांचा कायदा असावा अशी अपेक्षा माननीय सर्वोच्च न्यायालयाला व्यक्त केली. आपल्या राज्य सरकारनं त्याबाबतीत काही आपले आक्षेप नोंदवले, परंतु ही प्रक्रिया अजूनही झालेली नाहीये. ती प्रक्रिया लवकरात लवकर होऊन पोलीस आणि अन्य जे काही विधिमंडळातले जे काही सगळे व्यक्ती आहेत यांचे दोन स्वतंत्र गट, स्वतंत्र त्याचे विभाग होणं हे गरजेचं आहे. किंवा राजकारण आणि पोलीस हे दोन्ही गट वेगळे बनण्याकरताची प्रक्रिया इथून पुढे वेगानं चालू होईल. हा कदाचित यातला एक सोनेरी किनार असू शकते. दुसरा मुद्दा असा येतो की हे जे काही ज्याला आपण हक्कभंग म्हणतोय, या संदर्भामध्ये कुठल्या आपल्या प्रेक्षकांनी जर का बाजारात जाऊन विचारलं की या हक्कभंगाचं पुस्तक द्यावं, काय म्हणजे हक्कभंग आहे, मला जरा वाचून बघू द्या, तर दुर्दैवानं त्यांच्या लक्षात येईल की हक्कभंग म्हणजे काय, याची व्याख्या किंवा याच्यात कुठले कुठले प्रकार येतात या संदर्भामध्ये ती यादी ही अशी कुठे मिळणार नाही. कारण असं आहे मुळात की या प्रकारची मुळातच असं कोडिफिकेशन किंवा शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न आजपर्यंत झालेला नाही. हा का झाला नाही, तो जाणून बुजून केला का नाही, का मुद्दामून त्याच्याकडे लक्ष दिलेलं नव्हतं, किंवा हे सगळे वेगवेगळे युक्तिवादाचे मुद्दे असू शकतात. पण ज्या विशेष अधिकाराचा आपण उल्लेख करतोय त्या विशेष अधिकाराला आता कदाचित शब्दबद्ध करावं जेणेकरून त्याचा गैरवापर होणार नाही. हा देखील एक विषय या निमित्तानं कोडिफिकेशन व्हायला पाहिजे. ऍब्सोल्युटली करेक्ट. आपण म्हणताय त्याला कायदेशीर लिगल शब्द हाच आहे, कोडिफिकेशन ऑफ द स्पेशल प्रिव्हिलेजेस ऑफ द लेजिस्लेचर. ही जुनी मागणी आहे. कंटेम्प्ट ऑफ कोर्ट कायद्यात सुद्धा बदल आले, पण या प्रिव्हिलेजेसचं कोडिफिकेशन झालं नाही आणि त्याचाच गैरवापर केला जातो. आपण कंटेम्प्ट ऑफ कोर्टचा उल्लेख केला, आपल्या सगळ्या प्रेक्षकांना माहिती करून दिलं गेलं पाहिजे. कंटेम्प्ट ऑफ कोर्ट म्हणजे कोर्टाच्या जो काही आदेश असेल, हुकूम असेल, त्याचा भंग केला तर न्यायालय तुम्हाला एक छोटीशी प्रक्रिया असते, ती प्रक्रिया पूर्ण करून तुम्हाला जेलमध्ये घालण्याचा देखील आदेश करू शकतं. याच्यामध्ये दुरुस्ती झाली, अनेक वर्षापासून दुरुस्तीची मागणी केलेली होती आणि ती मागणी मान्य झाली, कायद्यात दुरुस्ती आली. ट्रूथ इज अ डिफेन्स फॉर कंटेम्प्ट. म्हणजे थोडक्यात आपल्या प्रेक्षकांना सांगितलं पाहिजे की मी केलेला आरोप सत्य आहे हे जर ती व्यक्ती सिद्ध करू शकली तर त्याला कोर्टाच्या हुकमाचा अवमान केलेला आहे म्हणून जेलमध्ये जावं लागत नाही. अशाच प्रकारचं कदाचित या निमित्तानं एक चांगला उद्याचा दिवस येऊ शकतो. म्हणजे या वाईट घटनेतून चांगलं घडू शकतं. आपण म्हणता ते बरोबर आहे. कदाचित या वाईट घटनेमधून काही चांगली अपेक्षा निर्माण होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो की उद्याच्याला अशा अधिकारांची एक सूची व्हावी, त्याचा गैरवापर जेणेकरून टाळला जावा अशी अपेक्षा या निमित्तानं मला व्यक्त करावीशी वाटते. हे जे प्रिव्हिलेजेस आहेत त्याचं कोडिफिकेशन व्हावं ही जुनी मागणी आहे, ती पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे कायदेतज्ञ उदय वारुंजेकर यांनी. माझ्याकडे थोडा वेळ आहे. काय म्हणाल शेवटी, आज आमदारांनी म्हणजे ते 200 महाराष्ट्राची 10 कोटी जनता आहे असं चित्र उभं राहिलं आहे की जनता एका बाजूला आणि आमदार एका बाजूला, 288 आणि वरच्या सभागृहातले असे म्हणून आमदार आहेत. या आमदारांनी मीडियावर बहिष्कार टाकलाय, काय म्हणाल? नाही, मी तर अपेक्षा अशी करेन, हे बहिष्कार टाकणारे हे कोण? आपण मीडियाने ह्यांची प्रतिमा ग्लोरीफाय केलेली आहे, ह्यांची प्रतिमा बनवलेली आहे. काही लोक खुनाच्या आरोपामध्ये आहेत, काही जमिनी बळकावण्याच्या आरोपामध्ये आहेत, काही गुंडगिरीच्या मध्ये आहेत. आपण त्यांना जेव्हा चॅनलवर बोलवता त्यावेळेला त्यांची प्रतिष्ठा वाढते, त्यामुळे बहिष्कार तुम्ही टाकला पाहिजे. कारण तुम्ही जर मीडियानेच अशा लोकांवरती असे वेचून काढून, जे चांगले लोक आहेत विधिमंडळामध्ये चांगलं काम करतात, चांगले लोक आहेत विधिमंडळामध्ये, डेफिनेटली आहेत, अनेक जण चांगले अभ्यासू आहेत, त्यांना आपण बोलवून त्यांची प्रतिमा बिल्डअप केली पाहिजे. आणि मी आपल्या वतीने महाराष्ट्राच्या जनतेला सांगेन आपल्या भावना काय आहेत, आपल्या भावना या स्वतंत्र प्रकरणात काय आहेत हे सांगताना फक्त मी 4 ओळी सांगेन. सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, लेकिन सूरत बदलनी चाहिए. मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में सही आग जलनी चाहिए. अगदी बरोबर आहे. सूरत बदलनी चाहिए.
शेवटी विश्वंभर चौधरी आणि दीक्षित सरांकडे येतोय. विश्वंभर चौधरी, खूप थोडा वेळ आहे, काय सांगाल? मला दोनच मुद्दे मांडायचे आहेत. एक तर आता अजित सावंतांनी एक माझा मुद्दा त्यातला हिरावूनच घेतला. मी हेच म्हणणार होतो की जे गुंड आहेत, बदमाश आहेत, त्यांना समाजाने कुठली प्रतिष्ठा दिली नाही पाहिजे, त्यांना आपण दुर्लक्षित केलं पाहिजे. हे नंबर 1. नंबर 2, राजकीय संस्कृतीचा हा प्रश्न आहे की ती कशी सुधारणार आपण. राजकीय संस्कृतीने एक लक्षात घ्यावं की आदर हा मागून मिळत नसतो, तो कर्तृत्वाने मिळवायचा असतो. आणि आपण म्हणालात तसं राज ठाकरे यांचं मी पण अभिनंदन करतो की त्यांनी एक पाऊल पुढे टाकलं आणि त्यांनी सांगितलं की मी निषेध करतो. अजून एक पाऊल, आणि हे कदाचित राज ठाकरेच करू शकतात, इतर कोणत्या पक्षात आता ती शक्ती मला दिसत नाहीये. ते म्हणजे की मी भ्रष्टांना तिकीट देणार नाही आणि मी अशा म्हणजे गुंडांना सुद्धा तिकीट देणार नाही. एक पाऊल पुढे, जनता त्याचं स्वागत करेल नक्की. मला वाटतं दुसरा शेवटचा मुद्दा निखिलजी, आता जर कोणी गृहीत धरत असेल लोकांना तर ते थांबलं पाहिजे. कारण बीड असो, दिल्ली असो, बलात्कारानंतर लोक आता रस्त्यावर यायला सुरुवात झालेली आहे. मला खात्री आहे जर आपला हक्कभंग येईल असं मला वाटत नाही. त्याचं कारण की नैतिक पराभव आमदारांनी परवापासूनच मान्य केलाय. त्या परवाच्या प्रकारानंतर एकही आमदार मला कुठल्याही चॅनलवर दिसला नाही या विषयावर. याचा अर्थ नैतिक पराभव झालेला आहे हे कळलेलं आहे. त्यामुळे हक्कभंग आपला येईल असं वाटत नाही. आला तर मात्र संपूर्ण महाराष्ट्र रस्त्यावर नक्की उतरेल याची आपण खात्री बाळगा. सामाजिक कार्यकर्तेच नव्हे, जनता, पोलिसांचे नातेवाईक सगळेजण आपल्या पाठीशी आहेत. अभूतपूर्व चित्र महाराष्ट्रात दिसेल एवढंच मी आज इथे सांगतो. दीक्षित सर, मला असं वाटतं की लोकांनी या गोष्टीकडे विवेकाने पाहिलं पाहिजे. भारताच्या लोकसभेमध्ये जे 542 खासदार आहेत त्याच्यापैकी 143 खासदारांची बॅकग्राऊंड ही गुन्हेगारी विषयक आहे असे अहवाल प्रसिद्ध झालेले आहेत. म्हणजे आपली लोकशाही कोणत्या दिशेनं चाललेली आहे, मतदार कोणाला निवडून देतात किंवा राजकीय पक्षसुद्धा कोणाला उभे करतात याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे. मुख्य म्हणजे माध्यमांमध्ये काम करणारे जे 30 ते 40 या वयोगटातले लोक आहेत त्यांच्यामध्ये याच्यातून काय भावना जाते, मला असं वाटतं की कदाचित त्याच्यामध्ये अशी भावना जास्त जाते की निखिल वागळे आणि राजीव खांडेकर यांच्यासारख्या सडेतोड स्पष्ट बोलणाऱ्या संपादकांवर जर अशी कारवाई होऊ शकते तर आपलं काय करणार हे सगळे लोक. छोट्या छोट्या खेड्यापाड्यांमध्ये काम करणारे जे बातमीदार असतात त्यांची कोणत्या प्रकारची परिस्थिती होईल. त्यामुळे हा हक्कभंग ठराव फक्त मुंबईपुरता आणि 2 संपादकांपुरता मर्यादित नसून सबंध माध्यमांच्या जगाच्या दृष्टीने तो अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यांना असं वाटतं की माध्यमांमध्ये काही दुरुस्ती झाली पाहिजे, चर्चा झाली, त्याच्या चिकित्सेला आपण तयार आहोत. परंतु केवळ सत्तेच्या जोरावरती आवाज जर दडपण्याचा प्रयत्न झाला तर ते लोकशाहीला घातक असेल. म्हणून अल्बर्ट कामू असं म्हणाला होता की वृत्तपत्र किंवा माध्यमं जर स्वतंत्र असतील तर ती कदाचित वाईट असू शकतात, परंतु जर ती स्वतंत्र नसतील तर फक्त वाईटच असू शकतात. लोकांनी विवेक जागा करून सर्वांनी मिळून लोकशाहीचा गाडा पुढे न्यायचा आहे याचं भान सगळ्यांनी बाळगलं पाहिजे. अगदी सर, धन्यवाद. चांगल्या वाक्यावर तुम्ही ही सगळी जी चर्चा आहे ती संपवली आहे. शेवटी प्रश्न बघा, लोकमत काय ते बघा. आमदार हक्कभंगाच्या अधिकाराचा गैरवापर करत आहेत का बघा पडद्यावर. 92% लोक महाराष्ट्रातले म्हणतायत आमदारांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर केलाय. योग्य ठिकाणी हा संदेश पोहोचेल अशी माझी अपेक्षा आहे. शेवटी इतकंच सांगतो आणि केवळ IBN लोकमतच्या वतीने नाही किंवा माझ्या व्यक्तिशः मी नाही, सर्व पत्रकारांच्या वतीने आणि पत्रकारितेवर श्रद्धा असणाऱ्या सर्व प्रेक्षकांच्या वतीने, विदाउट फिअर और फेवर, कुणालाही घाबरणार नाही, कोणत्याही दबावापुढे झुकणार नाही. जरी तुम्ही आम्हाला तुरुंगात आयुष्यभर बंद केलं तरी सत्य बोलत राहील, कारण सत्य बोलणं हा आमचा मूलभूत अधिकार आहे, मूलभूत स्वभाव आहे. आणि या देशाचं ब्रीदवाक्य, बोधवाक्य सत्यमेव जयते हे आहे. विधिमंडळावर सुद्धा ते लावलेलं आहे. तिकडे पहा आणि जरा पुनर्विचार करा. धन्यवाद. पहा फक्त IBN.